God's word is power. आणि देवाचा शब्द सामर्थ्य आहे. तो पहले कुछ नहीं किया, मैंने परमेश्वर का भरोसा किया. I am not ashamed of the gospel, for it is the power of God unto salvation to everyone that believes. This Bible is the power of God. आणि हे बायबल आहे देवाचं सामर्थ्य आहे. It is the power of God to change somebody's life. आणि हे कुणाचं तरी जीवन बदलण्यासाठी सामर्थ्यशाली. Today, as the Spirit of God speaks to us, जसं आज देवाचा आत्मा बोलत आहे, I want you to receive this word into your spirit. माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी हे वचन तुमच्या आत्म्यामध्ये घ्या. When the word enters into your spirit, the same word you will live, the same word will come out of you. आणि हे वचन जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये घ्याल, ह्याच वचनाद्वारे तुम्ही जगाल, ते वचन तुमच्यामधून दिसेल. How many of you are understanding that? किती लोकांना कळतंय? How many of you want to live a victorious life? किती लोकांना विजयी जीवन जगायचंय? Amen. God has created you to have dominion over everything that God has created. आणि जे काही परमेश्वराने बनवलंय ना, त्या सर्वांवरती तुम्हाला राज्य करायला दिले. He has redeemed you by His blood. त्याच्या रक्ताने त्यांनी उद्धार केलाय तुमचा. He has redeemed you तुमचा उद्धार केलाय and He has made you a king. आणि त्याने तुम्हाला राजा बनवले. Amen. King is the one who rules. आणि राजा असा व्यक्ती आहे जो राज्य करतो. King rules. राजा राज्य करतो. Say a king rules. बोला, राजा राज्य करतो. Amen. राजा राज्य करतो. We are not slaves. आपण गुलाम नाही आहोत. God has not created you to be a slave. आणि मग गुलामगिरीत राहायला देवाने तुम्हाला बनवलं नाहीये. Amen. Anybody with me here? कोणी आहे माझ्यासोबत? God has not created you to be a slave. आपल्याला गुलाम बनायला देवाने निवडलं नाही. Today many people are still under slavery. आज अनेक लोक गुलामगिरीतच जगतात They are slavery to sin. आणि पापाची गुलामी करतात. They are slaves to their circumstances. त्यांच्या परिस्थितीमध्ये ते गुलाम They are राहतात slaves to habits. आणि सवयींच्या आदत वे गुलाम राहतात. ते कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? कुछ लोग आदत से मजबूर हैं. काही लोक आदतीने मजबूर आहेत. उनको मालूम है कि ये आदत हमें बर्बाद कर रहा है, परिवार को बर्बाद कर रहा है, फिर भी हम वो आदत से मजबूर हैं. आणि त्यांना माहित आहे माझ्या या वाईट सवयीत माझा नाश करतात, माझ्या कुटुंबाचा नाश करतात, तरी त्या आदती त्यांनी सोडत नाहीत. हमें मालूम है, आपल्याला माहित आहे, फिर भी हम वो आदत से बाहर नहीं निकल तरी सकते. त्या आदतीपासून आपण बाहेर निघत नाही. Because those habits are ruling over our life. कारण त्या ज्या सवयी आहेत ना, त्या आपल्या जीवनावरती कार्य करतात. The devil is ruling over our life. सैतान आपल्या जीवनावर कार्य करतो. Amen. But God has not created us to be slaves. देवाने आपल्याला गुलाम होण्यासाठी बनवलेलं कितने नाही. लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? If you are happy, give a mighty clap for जर तुम्ही Jesus. आनंदी असाल तर जोरदार 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 टाळ्या वाजवा. Today we heard the testimonies. आज तुम्ही साक्ष ऐकल्या ना. हमें छुटकारा का जरूरत है आपल्याला सुटकेची गरज आहे. और हमें छुटकारा सिर्फ यीशु दे सकता है. आपल्याला फक्त येशू 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 सुटका देऊ शकतो. Amen. हालेलुया हालेलुया. हालेलुया. कितने लोग आज तैयार हैं? किती लोक तयार आहेत वचनासाठी? जो भी हम आज सुनने वाले हैं जे काही आपण आज ऐकणार वो हमारे आत्मा में उतरना है. ते आपल्या आत्म्यामध्ये घ्यायचे. Amen. हमारा जीवन का भाग बनना है. जीवनाचा भाग बनवायचे. जो हम सुनते हैं वैसा हमारा चाल चलन होना है. जसं आपण इथे ऐकणार आहोत तसंच आपण कार्य So करायचं. हम we'll take one portion from the Bible. बायबल मधून एक वचन घेऊ. Ephesians chapter 3 verses 20 and 21. इफिसकरांस पत्र 3:21 आणि 22 आपण वाचूया. We will read in Marathi. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढी युगानुयुग गौरव असो. आमेन. Amen. ऐसा लिखा है यहाँ पे. इथे असं लिहिलंय, Now unto him that is able to do exceedingly abundantly above all that we can ask or think. आणि आपण आपल्या शक्तीच्या पलीकडे मागण्याच्या पलीकडे जो करायला समर्थ आहे. Now unto him आणि त्याच्यामध्ये
that is able to do exceedingly abundantly above all that you can ask and think. आणि आपण जे मागू, आपण जे विचार करू, आपल्या शक्तीच्या पलीकडे कार्य करणारा तो देव आहे. Amen. And Hallelujah. according to the power that is working inside of you. आणि जी पॉवर आपल्यामध्ये कार्य करते त्यानुसार सामर्थ्य. Amen. Hallelujah. I can do all things through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू I शकतो. am more than a conqueror through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे मी महाविजयी आहे. Amen. हालेलुया. विश्वास ऐसा कहता है. विश्वास असं म्हणतो, Believing in God's word. देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं. Amen. हालेलुया. If you believe in God's word, जर तुम्ही देवाच्या वचनावर you will विश्वास see the ठेवला glory of God. तर तुम्ही देवाचा गौरव पहा. Okay. So faith will always bring hope. आणि जो विश्वास आहे तो नेहमी आशा घेऊन येतो. And faith and hope together will destroy every kind of negative things, every fear. आणि विश्वास आणि आशा दोघं एकत्र येतात तेव्हा सर्व नकारार्थी गोष्ट त्या तोडून टाकतात. Amen. According to the power that is working in us, आणि आपल्यामध्ये जे सामर्थ्य कार्य करते त्यानुसार there is a power that is working in us. आपल्यामध्ये एक सामर्थ्य कार्य करतो That is the power of the Holy आणि Spirit. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. We are His chosen people. आपण त्याची निवडलेली लोक आहोत. Amen. हालेलुया. We have been chosen by God. आपण देवाद्वारे निवडलेले आहोत. God has called you. देवाने तुम्हाला निवडले. Amen. Hallelujah. You have not chosen Him, but He has chosen you. तुम्ही त्याला निवडले नाही तर त्याने तुम्हाला निवडले. Amen. प्रभु ने मुझे चुना है. बोलो, प्रभु ने मुझे चुना बोला, है. प्रभूने मला निवडले. प्रभु ने मुझे चुना है. प्रभूने मला निवडले. Amen. Hallelujah. और प्रभु कभी गलती नहीं करेगा. आणि प्रभू कधी चुकी नाही करत. Amen. Hallelujah. अगर हम प्रभु को चुनते हैं तो हमसे गलती हो सकता है. आणि जर आपण प्रभूला निवडलं असतं तर कदाचित आपल्याकडून चूक होऊ शकते. लेकिन खास बात यह है पण खास गोष्ट ही कि आहे, हमने प्रभु को चुना नहीं है. आपण प्रभूला निवडले नाही, प्रभु ने तुम्हें चुना है. प्रभूने आपल्याला निवडलेले और आहे. बोलो, प्रभु कभी गलती नहीं करता बोला, है. प्रभू कधी चुकी करत नाही. Amen. हालेलुया. प्रभु कभी गलती नहीं करेगा. प्रभू कधीच चुकी करत नाही. प्रभु ने हमें चुना है. प्रभूने आपल्याला निवडले. Praise the Lord. Hallelujah. Amen. And Hallelujah. we are a chosen generation. आपण निवडलेली पिढी आहोत. We are a chosen generation. आपण निवडलेली A पिढी आहोत. royal priesthood. शाही याजक A आहोत. holy nation. पवित्र राष्ट्र A आहोत. peculiar people. आपण देवाचे खास लोक आहोत. Peculiar. खास लोक. लेकिन अलग है. आपण वेगळे आहोत. बोलो, हम अलग है. बोला, आपण वेगळे आहोत. सबसे बड़ा मुसीबत प्रॉब्लम इधर है. सर्वात मोठी समस्या ही आहे. We want to show the world that we identify with you. आणि आपण जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही तुमच्यासारखेच आहोत. We don't want to be different people. आपल्याला वेगळं राहण्याची राहायला आवडत नाही. किसी को अच्छा नहीं लगता ना, अलग है ये. अरे हा तो वेगळं असं वेगळं वाटायला आवडत Odd नाही. man out. आणि म्हणजे तो वेगळा आहे, मालूम है, odd man out एक होता है. वेगळा माणसाला बाहेर काढून टाकतात. We want to be with everybody. आणि मग आपल्याला सगळ्यांसोबत व्यवस्थित राहायचंय. अगर किसी ने 4-5 लोग ने मिलकर अगर हमको साइड ट्रैक कर दिया तो हमको बहुत बुरा लगता है. आणि 4-5 लोकांनी आपल्याला बाहेर काढलं तर आपल्याला वाईट वाटतं. We feel very insulted. We feel very hurt. आपल्याला अपमानित वाटतं, दुःख वाटतं. We want to identify with everybody. आपल्याला सर्वांसोबत मेल मिलाप करायचा असतो. But the Bible is saying पण बायबल असं सांगतं, you are a peculiar person. तुम्ही वेगळे लोक आहेत, अजीब लोक आहेत, You are a खास लोक आहेत. different person. तुम्ही वेगळी लोक आहात. You are not like the world. तुम्ही जगासारखे नाही आहात. I am putting my power in you. मी माझं सामर्थ्य तुमच्यामध्ये देत आहे According to the power that is working inside of आणि you. तुमच्या आतमध्ये जे कार्य करते त्याच्यानुसार. Say there's a power that is working in me. बोला, माझ्यामध्ये एक सामर्थ्य कार्य करत आहे. There is a power that is working in me. माझ्यामध्ये एक सामर्थ्य कार्य करत आहे. Come on, say it. Some people are looking here and there. I want everybody to say it. माझी There is a इच्छा- power that is working in me. माझ्यामध्ये एक सामर्थ्य कार्य करत आहे. Praise the Lord. The Spirit of God is working in you. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये कार्य करत आहे. The Spirit of God is changing you. देवाचा आत्मा तुम्हाला बदलत आहे. Amen. हालेलुया. The Spirit of God is making you a different person. आणि देवाचा आत्मा तुम्हाला वेगळा व्यक्ती बनवत आहे. Amen. हालेलुया. Different from the people of the world. या जगाच्या लोकांपासून वेगळा बनवत आहे. Different people. वेगळं अजीब लोकांना बनवत आहे. Carrying His anointing. त्याचा अभिषेक घेणारे, Carrying the power of God. देवाचं सामर्थ्य घेऊन चालणारे, Doing exploits.
महान कृत्य करणारे, doing mighty things for God, देवासाठी महान गोष्टी becoming an करणारे, example for people. लोकांसाठी उदाहरण बनणारे. Amen. हालेलुया. Becoming example for the people. लोकांसाठी उदाहरण बनतात. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Having zeal for God. देवासाठी आवेश असणारे, उत्साह असणारे. According to John chapter 1 verses 12, योहान 1:12 प्रमाणे the Bible tells us, तिथे बायबल सांगते, as many as have received him, to them gave he the power to become the children of God. आज जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितके देवाची मुलं आहेत, देवाच्या मुली आहेत. John chapter 1 verses 11 tells us, योहान 1:11 सांगतं, 11-12 दोनों अगर पढ़ेंगे 11-12 दोन्ही वाचले. वहां पे ऐसा लिखा है, तिथे असं लिहिले, he came to his own. तो स्वकीयांकडे आला. कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? He came to his own, त्याच्या स्वकीयांकडे आला, but his own did not receive him. पण त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. Amen. हालेलुया. वो अपने खुद के लोगों के पास आया, तो त्याच्या स्वतःच्या लोकांकडे आला, but his own people did not receive him. पण त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण As many as have received him. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, कितने लोग ने इसको स्वीकारा? कितींनी येशूचा स्वीकार केला? आप लोगों ने. तुम्ही सर्वांनी. Amen. हालेलुया. उसके खुद के लोगों ने इसको अपनाया नहीं. त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा नाकार केला, लेकिन पण तुम लोग ने उसको अपनाया. तुम्ही त्याचा स्वीकार केला. And Bible says, बायबल सांगतं, to them gave he the power. त्यांना त्यांनी सामर्थ्य दिलं. To them gave he the power. त्यांना त्यांनी सामर्थ्य आप दिलं. लोग को उसने सामर्थ्य दिया है तुम्हाला त्यांनी सामर्थ्य दिले उसका संतान बनने के त्याची लिए. मुलं पण होण्यासाठी. Amen. हालेलुया. He has given you the power to become the children of God. आणि तो तुम्हाला सामर्थ्य देतोय, तुम्ही देवाचे मुलं Say, I'm a बनण्यासाठी. child of God. बोला, मी देवाचा मुलगा आहे, I'm a child of God. मी देवाची मुलगी आहे. Amen. हालेलुया. As many as have received him. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, जितने भी लोगों ने उसको स्वीकारा है, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, उनको उसने सामर्थ्य दिया उसके संतान बनने के लिए. त्यांनी त्याला त्याचं सामर्थ्य दिले, त्यांना मुलं I बनण्या. am a child of God. मी देवाचा मुलगा आहे. Say it, say it. बोला, मी देवाचा मुलगा I आहे, am a child of God. मी देवाचा मुलगा आहे. God has given me the power देवाने मला सामर्थ्य दिले, to become the child of God. देवाचा मुलगा होण्याचा सामर्थ्य. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. 2 Corinthians chapter 5 verses 20 tells us. 2 Corinthians 5:20 आपल्याला सांगतं, He says, for we are the ambassadors for Christ. आपण देवाचे राजदूत आहोत. Amen. हालेलुया. हम परमेश्वर, we are ambassadors for Christ. आपण ख्रिस्ताचे राजदूत आहोत. Amen. Ambassador का मतलब क्या है? राजदूतचा अर्थ काय? कि हम उसको रिप्रेजेंट करते हैं. आपण त्याला दर्शवतो, आपण दाखवतो त्याला. Amen. हालेलुया. उतना ही नहीं, एवढंच नाही, हमको बैकिंग भी वो देता है. आपल्याला पाठिंबा पण तो देतो. जब एक राजदूत, जब एक एम्बेसडर एक देश से दूसरा देश जाता है, आणि जेव्हा एखादा वकील, एखादा राजदूत एका Ambassador. देशातून दुसऱ्या देशात जातो when he goes to another country, आणि दुसऱ्या देशामध्ये तो जातो, he has the backing of that country. अगर समझो इंडिया का कोई राजदूत गया तो इंडिया का गवर्नमेंट, पूरा इंडिया उसको बैकिंग देता है. आणि जर भारताचा राजदूत दुसऱ्या देशात गेला तो भारत त्याला सपोर्ट करतो. Praise the- पूरा भारत पूर्ण भारत उसको सपोर्ट करता है. त्याला सपोर्ट करतो, पाठिंबा उसी देतो. तरह. त्याच प्रकारे अगर आप परमेश्वर के एम्बेसडर हो तुम्ही परमेश्वराचे राजदूत आहात, तो आपको परमेश्वर स्वर्ग से बैकिंग देता है. तर परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून पाठिंबा देतो. Praise the Lord. हालेलुया. पूरा स्वर्ग का बैकिंग तुम्हारे पीछे है. पूर्ण स्वर्गाचा पाठिंबा तुमच्या मागे आहे. तुम अपने खुद के बल पे नहीं जाते हो. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर जात नाही. Ambassador does not buy the ticket for him to go to another country. The country buys the ticket for him to go. आणि तो राजदूत स्वतःचं बुकिंग स्वतः नाही करत, तर भारत देश किंवा तो देश त्याला तिकीट काढून मानाने तिकडे पाठवतो. Amen. हालेलुया. जो भी तुम करते हो जे काही तुम्ही प्रभु करता, के लिए, प्रभूसाठी प्रभु तुमको सपोर्ट करता है. प्रभू तुम्हाला मदत करतो. I am an ambassador for Christ. मी येशूचा राजदूत आहे See, the whole heaven is backing me. आणि संपूर्ण स्वर्ग मला पाठिंबा देतोय. Amen. Hallelujah. जब मैं यहाँ पे खड़े रह के आपके प्रचार करता हूँ, जेव्हा मी इथे उभा राहून प्रचार करतो, आपको मालूम ये जो स्थान है, ये जगह जो मैं खड़ा हूँ, ही जागा जिथे मी उभा यहाँ से आहे, जो मैं खड़े रह के प्रचार करता हूँ, जेव्हा इथून मी प्रचार करतो, इसका जो स्थान है इतना ऊंचा है याचं जे स्थान आहे खूप उंच आहे. कि कोई राजा कोई सिंहासन पे बैठा नहीं है. उस हर सिंहासन से सबसे बड़ा स्थान ये जगह जो प्रभु ने मुझे दिया है.
आणि राजापेक्षा मोठं जागा मोठं स्थान हे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्योंकि यहाँ पे जब मैं खड़े रह के प्रचार करता हूँ कारण इथे उभं राहून जेव्हा मी प्रचार करतो तो मैं आपके जीवन के अंदर प्रभु का आशीर्वाद को प्रचार कर रहा तेव्हा हूँ. प्रभूचा आशीर्वाद मी तुमच्या जीवनात आपके लागू अंदर करतो. अनंत काल का जीवन प्रचार कर रहा आणि हूँ. तुमच्यामध्ये अनंत कालांचा प्रचार मी तुमच्यामध्ये Because I करतो. stand here and preach, many of you who are going to hell will go to heaven now. आणि मग अनेक लोक होती जी नरकात जाणारी होती पण आता हे वचन ऐकून तुम्ही स्वर्गात जाणार आहात. Amen. हालेलुया. 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 परमेश्वर ने तुम्हारा दिशा बदल दिया. परमेश्वराने तुमची दिशा बदलली. नरक जाने वाला आदमी स्वर्ग जाने लगा है. नरकाकडे जाणारा माणूस स्वर्गात जातो. गरीबी में जीने वाला आदमी अमीर बन गया है. गरिबीत जगणारा माणूस श्रीमंती रोने वाला आदमी हंसने लगा है. रडणारा माणूस हसायला लागलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराश व्यक्ति के जीवन में आशा आ गया है. आणि निराश माणसाच्या जीवनात आशा येते. Amen. हालेलुया. ये जो प्रभु ने मुझे स्थान दिया है, आणि हे जे प्रभूने मला स्थान मेरे दिले लिए कोई भी सिंहासन से बड़ा ये जगह है. आणि माझ्यासाठी कुठला सिंहासन मोठा नाही तर ही वेदी आणि ही जागा महत्त्वाची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये कितना बड़ा हमारे लिए ब्लेसिंग है ये. मग किती मोठा आशीर्वाद आहे आपल्यासाठी. Amen. मैं आपसे कह रहा था, इवन जो सेल मीटिंग लेते हैं, आणि जे आपण जी सेल मीटिंग घेतो हमारे चर्च में बहुत सेल लीडर्स हैं. जेव्हा आपल्या चर्च मध्ये भरपूर सेल जब तुम सेल मीटिंग लेते हो, जेव्हा तुम्ही सेल मीटिंग हो सकता है तुम्हारे सामने 4 लोग बैठे हैं, कदाचित तुमच्या समोर 3-4 लोक लेकिन असतील. जो कुर्सी पे तुम बैठे हो, पण ज्या खुर्चीवर तुम्ही वो बसता कुर्सी जो है हर सिंहासन से ऊंचा है. आणि ती खुर्ची प्रत्येक सिंहासनापेक्षा मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्योंकि वो कुर्सी पे तुम बैठ के वो परिवार के जीवन में ब्लेसिंग रिलीज कर रहे हो. कारण त्या खुर्चीवर बसून तुम्ही त्या परिवाराच्या जीवनात आशीर्वाद बोलता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हारे वजह से वो परिवार ब्लेस्ड हो जाएगा. तुमच्यामुळे ते कुटुंब आशीर्वादित होते. उतना ही नहीं, एवढंच नाही लेकिन तुम्हारे वजह से खाली वो परिवार नहीं, लेकिन उनके बाद जितने भी पीढ़ी आएंगे पूरे के पूरे पीढ़ी और ब्लेस हो जाएंगे. आणि ते कुटुंबच नाही तर त्यांच्या नंतर येणाऱ्या सर्व पिढी आशीर्वादित होतील. Praise the Lord. Hallelujah. 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 See, when I'm speaking to you today, जेव्हा मी आज तुमच्याशी बोलत आहे I am not only speaking to you, फक्त तुमच्याशी बोलत but I नाही am speaking to every generation that is going to come after you. तुमच्या मागून ज्या पिढ्या येतात त्यांच्याशी मी बोलत आहे. हालेलुया. Amen. I may not be here. मी इथे नसेन का मैं यहाँ नहीं रहूंगा. मी इथे नसणार आप भी आहे. नहीं रहेंगे. तुम्ही पण नसणार. लेकिन ये जो बात मैं यहाँ से कह रहा पण हूँ, ज्या गोष्टी मी इथून ये आपकी बोलत आहे पीढ़ी 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 तक चलने वाला आणि है. ते तुमच्या पिढ्यान पिढ्या Come on, give चालणार. me declare for my Jesus. जोरदार 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 What चालणार. can you ask today? आज काय मागाल तुम्ही कितना मांग सकते हो? किती मागू शकता तुम्ही तुम्हारा मांगने से ज्यादा, तुमच्या मागण्याच्या तुम्हारा पलीकडे विचार करने से ज्यादा, तुमचे विचार करण्याच्या तुम्हारा पलीकडे, सोचने से ज्यादा तुमचा विचार करण्यापेक्षा आज जास्त प्रभु तुम्हारे जीवन में आज करेगा. प्रभू तुमच्या जीवनात कार्य अपने करणार दोनों आहे. हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु. दोन्ही हात उंच करून म्हणा धन्यवाद Lift येशू. up both your hands and say thank you Jesus. दोन्ही हात उंच करा आणि म्हणा धन्यवाद येशू. Amen. हालेलुया. Nothing will be impossible. आणि काही अशक्य असणार If नाही. you believe, you will see God's power operating in your जर life. तुम्ही विश्वास ठेवला तर देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करताना दिसेल. Hallelujah. हालेलुया. Miracles will follow you every आणि day. चमत्कार रोज तुमच्या मागे चालतील. Anything that you do, जे काही तुम्ही करता everything that you do will be a ज्या काही blessing. तुम्ही करता ते त्याच्यात तुम्ही आशीर्वादित व्हाल. Bible says He will bless the labor of your hands. आणि बायबल सांगते तुम्ही जे कष्ट करता ना त्याला प्रभू आशीर्वाद देईल. Amen. Everything you do will be a जे blessing. काही कराल ते त्याला आशीर्वाद देईल प्रभू. God will make you a blessing. देव तुम्हाला आशीर्वाद बनवेल. Amen. हालेलुया. Just believe. फक्त विश्वास ठेवा. God has called you for a supernatural purpose. देवाने अलौकिक गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. Amen. He has called you. त्याने तुम्हाला He बोलवलंय. has appointed you त्याने तुमची नेमणूक केली to live a victorious life. तुम्हाला विजयी जीवन जगण्यासाठी. I can do all things through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू More than you can ask. आणि तुमच्या मागण्याच्या पलीकडे More than you can expect. त्या मोठ्या More अपेक्षा than you can imagine. तुम्ही कल्पना करण्याच्या पलीकडे God will do it for you. देव तुमच्यासाठी करेल. Say, my God is a big God. बोला माझा देव महान देव आहे. My God is a big God. माझा देव महान देव आहे. More than I can ask, He will do it. आणि मी मागण्याच्या पेक्षा जास्त तो करणार मांगने आहे. से ज्यादा देने वाला प्रभु. मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. मेरा सोचने से ज्यादा देने वाला माझा है. विचार करण्यापेक्षा जास्त तो देणार आहे. उसमें कोई चीज असंभव नहीं है. त्याला काही अशक्य नाहीये. Praise, nothing is impossible. त्याला काही अशक्य नाहीये. Amen. हालेलुया. Amen. हालेलुया. Even this gift of speech that God has given you. आणि जे बोलण्याचं दान प्रभूने आपल्याला दिले Many people use this for cursing God, saying, where is God? आणि अनेक लोक या जिभेद्वारे देवाला श्राप देतात. कुठे आहे देव?
प्रभु ने हमें ये दान दिया है, लेकिन हम ये दान से हम बोलते प्रभु किधर है? आणि हे दान दिले बोलण्याचं प्रभूने, आणि त्याच दानाने आपण प्रभु म्हणतो, ने प्रभू मेरे लिए कुठे? क्या किया? प्रभूने माझ्यासाठी काय केलं? लेकिन हमें ये मुख दिया है ताकि इसके द्वारा हम उसका महिमा कर सके। आणि आपल्याला त्याने तोंड दिले जेणेकरून ह्या तोंडाद्वारे त्याची आपण महिमा करू आज शकतो. प्रभु आपसे कुछ नहीं मांग रहा है। आज प्रभू तुमच्याकडे काही मागत नाही. क्या दोगे तुम प्रभु को? काय देणार प्रभूला? क्या दोगे उसे? काय देणार त्याला? उसको एक ही चीज चाहिए, त्याला एकच गोष्ट हवी आहे, अपना मुख से उसको धन्यवाद बोलना। त्या आपल्या मुखाने त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद बोलना है खाली, धन्यवाद द्यायचं फक्त. स्तुति आराधना करना है। स्तुती आराधना करायची. अगर तुमने उतना किया, जर तेवढं तुम्ही केलं, इतना आशीर्वाद से भर देगा, एवढं आशीर्वादाने भरेल. जगह नहीं रहेगा रखने के लिए। जागा राहणार नाही और ठेवायला. प्रभु कहता है आणि प्रभू मैं म्हणतो, तुम्हें इसलिए आशीर्वादित करूंगा मी तुम्हाला यासाठी आशीर्वाद देईन कि तुम आनंदित हो जाओ। जेणेकरून तुम्ही आनंदी व्हा. Amen. Hallelujah. See God's heart. He just wants to see you happy. आणि तुम्हाला फक्त त्याला आनंदी बघायचंय. एक पिताजी अपने बेटे के लिए चॉकलेट लेके आता है, छोटा बच्चे के लिए। वडील छोट्या मुलाला चॉकलेट घेऊन येतात. क्यों चॉकलेट देता है? का चॉकलेट देतात? वो जब चॉकलेट लेके आता, तो बच्चा क्या करता है? चॉकलेट को देखता है, डैडी को भी नहीं देखता, वो चॉकलेट को देखते मग रहता चॉकलेट कडेच बघत असतो है। मुलगा. डैडी चॉकलेट चॉकलेट। डैडी ने ऐसा किया तो ऐसा देखेगा जेब को, उसका नजर चॉकलेट पे है। नजर चॉकलेट कडे असते. लेकिन पिताजी का नजर किधर है मालूम? वडिलांची नजर कुठे असते? उसका बेटे के चेहरे पे त्याच्या है। चेहऱ्याकडे असते. Amen. हालेलुया. वो जैसा वो चॉकलेट लेता है जसं चॉकलेट घेतो और खुशी से भर जाता है। आणि मग खुशीने भरतो. बाप ने चॉकलेट खाया नहीं, बापाने नाही खाल्लं चॉकलेट, लेकिन वो बच्चे को देख के पण मुलाला बघून उसको आनंद भर जाता त्याला आनंद होतो. है। वैसा तुम्हारा पिताजी तसा है, तुमचा बाप आहे, वैसा तुम्हारा स्वर्गीय पिता है। तसा तुमचा स्वर्गीय पिता आहे. वो तुम्हें खुश करना चाहता है। तो तुम्हाला खुश ठेवू इच्छितो. Amen. हालेलुया. आज तुम जो भी मांगोगे, आज जे काही तुम्ही मागाल, आज प्रभु तुम्हें देगा। आज प्रभू तुम्हाला देईल. तुम कौन से भी कोने में बैठे हो, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात बसले हो असू सकता दे. है तुम कहते हो कि मुझे आज कोई नहीं देख रहा है, कदाचित तुम्ही बोलत असाल मला कोणी आज हो पाहत सकता नाही. है तुम कोने में छुप के बैठे हो, कदाचित तुम्ही कोपऱ्यात लपून बसला लेकिन असाल. एक चीज मैं कहना पण चाहता एक हूँ, गोष्ट सांगतो, उसके नजरों से कोई नहीं बच सकता त्याच्या है। नजरेपासून कोण लपणार नाही. आज वो तुम्हें ब्लेस करेगा। आज तो तुम्हाला दे. Let us rise up to our feet. चला आपण उभे राहूया.